मित्रांनो, आज हा टाइमपास म्हणून तुम्ही व्हिडिओ बघू नका. पूर्ण व्हिडिओ बघून जा. काय आहे, काय नाही, तुम्हाला एका गावची परिस्थिती संपूर्ण तुमच्या डोळ्यासमोर उभी राहणार. नमस्कार वाकडीकरांनो, आपल्या गावात संध्याकाळी 6च्या सुमारास पाऊस चालू झाला होता आणि तो पाऊस तसाच सकाळपर्यंत चालू होता. आणि सकाळपर्यंत चालू असताना आपल्या गावची परिस्थिती एवढी भयानक झाली, ओढे नाले शेत पूर्ण पाण्याने भरले होते. आश्चर्याची गोष्ट अशी आहे, सोयाबीन सुद्धा राहिले नाही माणसांचे. काय सांगू तुम्हाला, जे पाटाचे काढत ते तर गेलेच, पण अन्य शेत सुद्धा उद्ध्वस्त झाले डायरेक्ट. सकाळीच आम्हाला दुर्गा माता दौडला जायचं होतं म्हणून आम्ही गावात गेलो तर एवढं कळलं आम्हाला का गाडी डायरेक्ट अर्धी बुडून एवढं पाणी गावामध्ये साचलं होतं. म्हणजे एवढी भयानक परिस्थिती वाकडी गावामध्ये उद्भवली आहे हे आज कळलं होतं गावामध्ये गेल्यावर. गावात जो ओढा आहे त्याची खोली कमीत कमी 20 फूट आहे आणि 20 फुटावरून पाणी वाहून राहिलं. त्याच्या दोन्ही साईडचे रोड डायरेक्ट पॅक झाले. एक खंडोबा मंदिराकडे जाणारा आणि दुसरा गोटेवाडीकडे. 2022 मध्ये असाच सेम पाऊस झाला होता आणि याच पावसामुळे आमचा पूल पडून गेला होता. पण आता हा भक्कम पूल असल्यामुळे थोडा आधार झाला, पण पाणी डायरेक्ट या वड्याच्या वरून वाहत होतं. आजूबाजूला पूर्ण रान पाण्याच्या पट्ट्याखाली आलेले होते. गावामध्ये दुसऱ्या भागात जर बघितलं तर तुम्हाला सांगतो एवढी भयानक परिस्थिती झाली. घरामध्ये 3 ते 4 फूट पाणी. एक दादाने डायरेक्ट खून करून दाखवलं मला का रात्री इथपर्यंत पाणी होतं. रात्रभर आम्ही झोपलो नाही. आमचा परिवार अख्खा जागा आहे, आजूबाजूचे लोक सुद्धा जागे म्हणे. आता तुम्ही चष्टावरी माणसाने विकी कौशलची व्हिडिओ का दाखवू राहिला नाही? विकी कौशलची व्हिडिओ नाही दाखवू राहिला, तुम्हाला ते घर पाण्यात बुडवलं हे दाखवतोय मी. हे बघा, आजूबाजूला हे पूर्ण बाजू नाही, शेती पूर्ण पाण्यामध्ये. अहो, परिस्थिती एवढी भयान झाली, लोकांच्या कमरा एवढं पाणी गावात साचलेलं आहे. हाच रोड खंडोबा मंदिराकडे जातो. 1 किलोमीटर पर्यंत अशीच परिस्थिती झाली. हे सगळं पाणी वावरातून येतंय. ऊस सोयाबीन सगळं पाण्याच्या चपाट्यात आलं. काहीच राहिलेलं नाही, काहीच नाही. आणि आता येतील का पीक पाणी करायला? देतील का मोबदला शेतकऱ्यांना?